क्रॉफर्ड मार्केटमधील मच्छीमारांचे स्थलांतर करण्यात येत असून त्यांच्यासाठी रॅम्प आणि धक्क्याची बांधणीही करण्यात येत आहे। मच्छीमारांच्या हिताचे निर्णय आम्ही घेत आहोत। सभागृहात मंत्री उदय सामंत यांनी याविषयी काय भूमिका मांडली पाहूयात। सदस्य सुनील शिंदे साहेबांनी क्रॉफर्ड मार्केटच्या संदर्भामध्ये जी लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आहे याच्यामध्ये या मंडईचं जे बांधकाम आहे ते 1972 सालामध्ये झालं होतं आणि त्याच्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिटची तपासणी झाली आणि स्ट्रक्चरल ऑडिटच्या तपासणीनंतर असं निदर्शनास आलं की ही जी इमारत आहे ही धोकादायक आहे आणि धोकादायक ही इमारत असल्यामुळे तिथं स्थलांतर, जसं आपण सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की स्थलांतर केलं पाहिजे अशा पद्धतीची महानगरपालिकेची भावना होती, परंतु इथल्या सगळ्या लोकांनी त्याला विरोध केला आणि त्याच्यामुळं या बिल्डिंगवरचा भार कमी करण्यासाठी 3 मजले हे तोडले गेले, निष्कासित केले गेले आणि तिथल्या मच्छीमारांना प्राधान्यानं तिथंच ठेवण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला। परंतु सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की ज्यावेळी जनहित याचिका कोर्टामध्ये दाखल झाली त्यावेळी उच्च न्यायालयाने निर्देश असे दिले की अशा पद्धतीची कार्यवाही तुम्ही जर थांबवली तर त्याचा परिणाम असा होईल की त्याचा परिणाम म्हणजे मनपाच्या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, नगरसेवकांवर कारवाई होईल, महापौरांवर कारवाई होईल अशा पद्धतीचे निर्देश उच्च न्यायालयानं दिल्यानंतर ही संबंधित यंत्रणेनं शिफ्टिंगचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर तुम्ही जे ऑक्शनच्या बाबतीमध्ये सांगितलं त्याच्यामध्ये स्वतःहून मच्छीमार कृती समिती सामील झालेली नव्हती, परंतु ज्या नवीन 2 इमारती बांधकाम पूर्ण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण शिफ्टिंग त्यांचं केलेलं आहे। आपण रॅम्पच्या बाबतीमध्ये जे सांगितलं की रॅम्प आणि धक्का तिथं नसल्यामुळं मच्छीमारांना त्रास होतोय त्या संदर्भामध्ये देखील महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे। ते देखील धक्का आणि रॅम्पचं काम पूर्ण महानगरपालिका करणार आहे जेणेकरून मच्छीमारांना सगळ्या सुविधा प्राप्त करून कुठचीही गैरसोय होणार नाही ही भूमिका मुंबई महानगरपालिकेची आहे आणि तशा पद्धतीने कार्यवाही सुरू आहे।